रेश्मा तू इथे? रेश्मा तू एवढ्या रात्री इथे? मला खूप कंटाळा आलाय जगायचा, मला जगायचंच नाही। रेश्मा ही वेळ आहे का हे बोलायची? तुला इथं कोणीतरी बघितलं तर तू जा इथून। कुठं? कुठं म्हणजे तुझ्या घरी अजून कुठे? कशी जाऊ डॉक्टर? घरी तेव्हा जातात ना जेव्हा घरी कोणी वाट बघणार, आपल्यावर प्रेम करणारा कोणी असतं। माझा नवरा अजिबात माझ्यावर प्रेम करत नाही आणि त्याला कसलंच सुख द्यायचं नसेल ना, या गोळा खाऊन मी जीव देणार आहे। बघ काय करतेस तू? वेडी आहेस का? काय करतेस हे? आयुष्य संपवते। तसंही मी असले नसले तरी कोणाला काहीच फरक पडत नाही। मला फरक पडतो ना, परत असला विचार मनात आणायचा नाही। डोळे पुस। बघ रेश्मा, मी तुला याआधीही सांगितलं होतं मी कायम तुझ्या सोबतच आहे। तुला खुश ठेवण्यासाठी मी वाटेल ते करेन। मला माहित होतं डॉक्टर, तुम्हीच मला आधार देऊ शकता, म्हणून मी इथं आले। आणि तुम्ही जर तुमच्या मनाचा दरवाजा माझ्यासाठी बंद केलात ना, तर माझ्याकडे मरण्याशिवाय कुठलाच पर्याय राहणार नाही। नाहीये, परत या तोंडाने मरणाची गोष्टी नाही करायची। मी आहे। सगळं नीट होईल, सगळं तुझ्या मनासारखं होईल। आई काय बोलतेस तू? ये तू कर की तिकडे पतपिढीची राखण आणि हिथं वाड्याची राखण कोण करणार? घुसलं की नाही चोर वाड्यात? अजय, मी शोधतो त्या चोरांना आणि आजपासून वाड्याची राखण मी करतो। मी हा तू करणार होय? बर बर होय, आता तू मेलो हे वाडा माझा होणार ना, मग राखण करायला नको होय? तुझ्या तोंडाला आग लागली तुझ्या। बाबू बघितलास ना तुझा कार्ट कसं माझ्या मरणावर टपलंय? स्वतःची चड्डी सांभाळायला येईना आणि वाड्याची राखण करायला चाललाय। मंगल, ए मंगल, अगं कुठे खपली
आत्या मी हितच आहे. माझा दागिन्याचा डबा आण पहिला. आत्या यांनी पतपेढीत ठेवलं दागिनं तुमचं, लाकर मध्ये, घरात नाहीत. वा, बाबूने आयुष्यात एक चांगलं काम केलंय. बाकीचं काय चोरांनी नेलंय का ते बघा. या वाड्यात काय चोरीला जाणार आहे तेव्हा? उलट तो चोर आला तर इथली गरिबी बघून त्याच्यापासूनच ठेवून जाईल. मग काल काय ठेवलंय का ती बघा. रातच्याला वाड्यात माणसं घुसली होती. अगं आई, कुत्र बित्र असेल, खुडबुड करत असेल बाहेर, तू नको त्रास करून घेऊ. मला दिसत नाही म्हणजे ऐकू येत नाही असं वाटलं काय तुम्हाला? मला कुत्र्याची खाडकूड आणि माणसाचं धडपडणं बरोबर कळतं. तू बघत आता माझ्या वाड्यात घुसणाराची नाही खायची बॉम्ब आणि हागायची तरपड केली तर नावाची सरूबाई नाही सांगणार. आत्या तुम्हाला जी काय करायचं ते हित बसून करा. चहा देते तुम्हाला. डिंपे चल ग, डॉक्टरला चहा नेऊन दे. त्यांना काय वाटलं मला दिसत नसलं म्हणून काय झालं? मला सगळं कळतं. मी बरोबर हुडकून काढते बघ. बस. हा हा, हिथं घुसतात काय वाड्यात तर चोरट्यांना हुडकूनच काढते का नाही बघ मी आता. आजे चहा घे आणि शांत बस. हा, इथं चोरी करा त्यांना माझाच वाडा दिसला होय का? डॉक्टर उठो, सुबह हो गई. ओ डॉक्टर, डॉक्टर. रेश्मा, रेश्मा उठ उठ. आता काय करायचं डॉक्टर? काय करायचं? तू लप कुठेतरी. इथं कुठं लपू? ती आली तर दिसेल ना तिला मी. दरवाजा खोलिए डॉक्टर, चाय ठंडी हो जाएगी. इथे इथे ये लवकर. अहो किती वेळ डॉक्टर दरवाजा उघडायला? काय झालं डॉक्टर? दरवाजा का लावला? मी कामात आहे, जा तू. असं काय काम करताय? डिंपल, मला खूप महत्वाचं काम आहे. जातेस का तू? बर ठीक है, मैं चलती हूँ. तुला इथून जावं लागणार. मला नाही जायचं डॉक्टर. मला इथंच राहायचंय तुमच्या सोबत. रेश्मा, काय बोलतेस तू? वाड्यातल्या लोकांना कळलं तू रात्रभर इथे होतीस तर? हे बघ, तू आज दिवसभर थांब इथे. मी क्लिनिक मध्ये जातो आणि जसा वेळ मिळेल तसं तुला इथून बाहेर काढतो. ठीक आहे? पण मी एकटी काय करणार इथं? तुम्ही पण थांबा ना. आज नका जाऊ दवाखान्यात. रेश्मा, तसं केलं तर तुझ्या नवऱ्याला संशय येईल की तू माझ्यासोबत आहेस. त्याला हे कळू द्यायचं नसेल तर मला काही करून क्लिनिक मध्ये केलंच पाहिजे. हे बघ, मी बाहेर जातो, दाराला लॉक करतो, फ्रेश होऊन येतो, मग आपण बोलू. ठीक आहे? आलोच.
रेश्मा, मला भीती वाटते. मी असताना हे बघ रेश्मा, मी आता लॉक लावून क्लिनिकला जाणार आहे, त्यामुळे तू घरात आहे हे कोणालाही कळता कामा नये. ये बस. काळजी घे. La 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 la. La 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 la. La 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 la. डॉक्टर, आज बहुत देर लगाई. इतना क्या इम्पोर्टंट काम था? सांगतो नंतर. पेशंट तपासू का मी आधी? तुम्ही माझ्या तोंडावर दरवाजा लावलाय. डिंपल, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी नंतर देतो. आधी मला पेशंट तपासू दे. जा एकेका लात पाठव. डिंपल, जातेस का तू? बोला मिस्टर विजय. कुठे आहे ती? कोण? माझी बायको कुठे आहे? कुठे आहेत त्या? तेच विचारतो मी. ती घरी आली नाहीये, कुठे आहे ती? घरी नाहीये म्हणजे? कुठे गेली ती? डॉक्टर, आवाज कमी. कुठे गेल्यात त्या? मारून टाकलंस ना त्यांना? खून केलास त्यांचा? हे बघ, ही शोधण्याची नाटकं बंद करायची माझ्या समोर. सांग, खून करून कुठे लपवलंस तिला? बोल लवकर. बोलतोस का पोलिसांना? डॉक्टर, माझी बायको आहे ती. मी का खून करेन तिचा? काल रात्री आमच्यात भांडण झालं डॉक्टर. तेव्हापासून ती घरीच नाहीये. डॉक्टर, तुम्हीच काहीतरी करा डॉक्टर. मला काही करून माझी बायको पाहिजे डॉक्टर. मिस्टर विजय, बसा इथे. हे पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, त्यांची काळजी घ्या. त्यांना जरा जरी त्रास झाला तर त्यांच्या जीवावर बेतू शकतं. डॉक्टर, मला तुरुंगात नाही जायचं डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही देव माणूस आहात. तुम्हीच मला यातून वाचवा. तुम्ही शोधा तिला डॉक्टर. मिस्टर विजय, तुम्ही शोधा त्यांना. त्या सापडल्या की मला फोन करा. हवं तर मी येतो त्यांना समजवायला. हो डॉक्टर. डॉक्टर, काल
या वाड्यात शेजारच्या कोंबडीने येऊन हळूच अंडी घातली तरी मला कळतं आणि माणूस शिरलेला कळना होय. कोण होता त्यो ना त्याची अंडी पिल्ली बाहेर काढली तर ही नावाची सरू म्हातारी नाही. नाही, माझ्याकडे कशाला कोण येईल? मग ठीक आहे. का? काय झालं? तू बघितलंस का कोणाला? नाही, मी कोणाला पाहिलं नाही. आमची म्हातारी सगळ्या वाड्यात कुणी सापडतंय का हे उडकत फिरतीया म्हणून विचारलं. बरं डिंपल, तू इथेच थांब, मी आलो. तुम्ही कुठे चालला? एक महत्वाचं काम आठवलंय, आलोच मी. त्याला हुडकून काढते म्हणजे काढतेच बघ. कुठं लपतोय त्यो? अरे बाबू, खोलीत कोणतरी आहे. चोर घावलाय. अरे बाबू, अरे कुठं मी आलायस? अरे या की लवकर. मोठ्या मोठ्या गावांची नावं घ्या, मी एवढे बोंबालते तर ऐकू ये नावे. या की लवकर. चोर घावलाय. हिथंच आहे बघ चोर. हिथंच चोर आहे. काय ग, कशाला गाव गोळा करते? काय झालं? अरे ह्या खोलीत कोणतरी आहे. तू दरवाजा तोड. अहो आत्या, डॉक्टरांची खोली आहे, डॉक्टरच असणार. बाहेरनं कुलूप लावतो, आत कशाला बसलाय? कुठे कुलूप? दाराला कुलूप नाही आहे. कुलूप नाही? खोटं बोलतोस तू. दरवाजा तू तोडतोस का मी तोडू? आजी, काय तुम्ही इथे सगळं काय करताय? बघा आत्या, डॉक्टरच आहेत आतमध्ये. काय? तो बाहेरनं कुलूप असताना आत कसा काय गेला? अहो काय बोलताय आजी? दरवाजाला बाहेर कुलूप लावून मी आत कसं जाणार? तेच म्हणते मी. ह्यो कंपाऊंडर काहीतरी गडबड करतो या. बाबू, तू पहिला आत चल. त्याच्या खोलीची झडती घेऊ. तुम्हाला झडती घ्यायची ना सगळी? घ्या, हे बघा. हा, हे घ्या, झडती घ्या. त्याशिवाय तुमच्या जीवाला नाही शांती मिळणार. बघा. तुम्हाला चोर समजलो? किड पडत्याला आम्हाला. पाप लागल. तोंड झाडाला आमचं वाटोळ वाटोळ होईल. मेल्यावर कोणी पाणी बी पाजणार नाही. मी तुला पाजल पाणी, पण ह्याच्या खोलीची झडती घ्या आधी. घ्या झडती. आजी तुम्ही झडती घ्या. बाबू दादा सारखा गावातल्या लोकांना बोलवा, पोलिसांना बोलवा. होऊ दे माझा तमाशा. तुम्ही कशाला बोलवताय? मीच बोलवतो. थांबा. नाही नाही, असं करू नका. बोलू बोलू, पोलिसांनाच बोलू. आज होऊनच जाऊ दे.